नमस्कार. मी गौरव जाधव, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर पदाधिकारी. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे. आजच पुणे येथे नारायण राणे हे काही कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. सर्वप्रथम या विधानाचा मी जाहीर असा निषेध करतो. 2 दिवसापूर्वी महात्मा फुले वाडा पुणे या ठिकाणी महात्मा फुलेंच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच अंजलीताई आंबेडकर हे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळी येणाऱ्या काही दिवसांमध्ये 3 डिसेंबर नंतरनं या राज्यामध्ये दंगली घडवल्या जातील किंवा जाऊ शकतात अशा प्रकारचं सूचक वक्तव्य हे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्याच पद्धतीने सर्व पोलीस स्टेशन्सला अलर्ट आलेले आहेत. आपल्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी लक्ष ठेवावं, त्या ठिकाणी दंगल घडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा प्रकारचे अलर्ट देखील आल्याचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांशी बोलताना त्या ठिकाणी सांगितलं. आणि याच विषयावरती आज पत्रकारांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रकाश आंबेडकरांना जर याबाबत काही माहिती असेल तर सरकारने त्यांना अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी अशा प्रकारचं विधान केलेलं आहे. राणे साहेब, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणास सांगू इच्छितो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ज्यांनी या भारत देशाला घटना दिली अशा महामानवाचे ते नातू आहेत आणि त्या महामानवाच्या नातूला तसेच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना अटक करण्याची हिंमत ही या सरकारमध्ये नाही. हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा सांगू इच्छितो. त्याच पद्धतीने जर तुमच्यात हिंमत असेल, कारण तुम्ही ज्या पक्षाचे तळवे चाटत आहात त्याच पक्षाचे पंतप्रधान या भारताचे आहेत आणि या भारताचे पंतप्रधान आपल्याच सहकारी पक्षाचे असल्यामुळे त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार त्या ठिकाणी आहे. तेव्हा मी आपल्याला आवाहन करतो की खरंच जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना अटक करून दाखवा आणि त्यानंतरनं महाराष्ट्रात देशात काय परिणाम होतात हे तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पहा. मागे साधा औरंगजेबांचा स्टेटस ठेवल्यावरती मुस्लिम तरुणांना त्या ठिकाणी अटक केली जात होती. त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात येत होतं. अनेक ठिकाणी दंगली झाल्या, दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीमध्ये या दंगली कुठेतरी थांबाव्यात या उद्देशाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर डायरेक्टली औरंगजेबाच्या कबरीवरती गेले. त्यावेळेस तुमच्या सरकारची हिंमत झाली नाही त्यांना अटक करण्याची आणि त्यावेळेस दंगली देखील थांबल्या. त्यामुळे राणे साहेब, आमचं तुम्हाला पुन्हा एकदा सांगणं आहे की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ही मूल्य दिली. घटनेच्या माध्यमातून ही मूल्य भारतभर त्या ठिकाणी तळागाळापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला अशा महामानवाचे नातू आहेत आणि ते स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत, गाड्या अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटक करणं तर दूरच, त्यांना तुम्ही टच देखील करू शकत नाही अशी माझी ठाम त्या ठिकाणी खात्री आहे. याच्यानंतरनं तुम्ही बोलताना एकेरी उल्लेख आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा करताय. हे तुम्ही थांबवा. अशा तुमच्या विधानांमुळे तुम्ही
महाराष्ट्रातील तमाम फुलेशाह आंबेडकरी कार्यकर्त्यांचे तसेच इथल्या जनतेच्या भावना त्या ठिकाणी दुखावत आहात. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांचा अशा प्रकारचा एकेरी उल्लेख आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. यानंतरनं आपण त्या ठिकाणी म्हणालात की राजकीय दृष्ट्या संपलेल्या व्यक्तींनी बोलू नये. खर तर जे बाळासाहेब आंबेडकर, तुम्ही कोणाला राजकीय दृष्ट्या संपलेले म्हणतात? आम्हाला तर असं दिसतंय की खऱ्या अर्थाने तुम्हीच राजकीय दृष्ट्या संपत चाललेला आहात आणि त्याच्यामुळे रोज कुठेतरी काहीतरी बोलायचं तुम्ही आणि तुमची मुले आणि त्याच्यातून काहीतरी प्रसिद्धीच्या झोतात यायचं, चर्चेत राहायचं आणि कुठेतरी आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करायचा, अशीच परिस्थिती आम्हाला तुमची दिसते. जे बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघ ज्यांनी स्वतः स्थापन केला आणि भारिप बहुजन महासंघ स्थापन झाल्यानंतरनं त्यांनी सलग 1999 ला विधानसभेत या महाराष्ट्राच्या 3 आमदार पाठवले. 2004 साली, 2009 साली आणि 2014 साली देखील त्या ठिकाणी त्यांनी एक आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेत भारिप बहुजन महासंघाच्या स्वतःच्या पक्षाच्या जीवावरती पाठवला. ते स्वतः 2 वेळा लोकसभेवरती निवडून गेले, जनतेतून निवडून गेले आणि एकदा राज्यसभेवरती निवडून गेले. अशा प्रकाश आंबेडकर साहेबांबाबत तुम्ही हे बोलताय? जे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी 2019 ला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोकसभेला जवळपास 45 लाख मतदान या महाराष्ट्रामध्ये घेतलं, जे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी या लोकसभा विधानसभांमध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही एक खासदार त्या ठिकाणी या लोकसभेमध्ये पाठवला, तेच बाळासाहेब आंबेडकर कोणाशी युती कोणाशी आघाडी नसताना त्या ठिकाणी त्याच 2019च्या विधानसभांमध्ये 25 लाख मतदान या महाराष्ट्रामध्ये घेतात आणि त्याच्यामुळे आज ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या त्या ठिकाणी करावं लागतात, कारण 25 लाखांचं मतदान हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे त्या ठिकाणी उभं राहिलं आणि एक वोट बँक त्यांनी त्यांचं स्वतःची ताकद फुलेशाह आंबेडकरी विचारधारेचे जे काही मतदार आहेत त्याच्या माध्यमातून ती दाखवून दिली आणि त्याच्यामुळे तुम्हाला या उलट्या पालट्या आघाड्या करून सत्तेमध्ये जावं लागतं. सत्तेची फळं चाकण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने कसरत करावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणता की संपलेले राजकारणी, हे तुम्ही याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं आम्हाला नारायण राणे आणि ज्यांना ज्यांना महाराष्ट्रामध्ये असं वाटतं त्यांनी याचं आत्मपरीक्षण निश्चितपणे करायला हवं. खरं तर तुमची परिस्थिती आम्हाला आमचे भटके बांधव ज्या पद्धतीने आम्ही रोडने जाताना डोंबाऱ्याचा खेळ करतात, खरं तर वंचित समूहामधलेच ते एक आहेत. त्याच्यामध्ये दोरीवरती एक जण चालत असतो, तो बांबू घेऊन किंवा एखादी काठी घेऊन त्याची कसरत त्या ठिकाणी करत असतो, एक बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो, एक जण खालून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांची माई किंवा वडील त्यांचे त्या ठिकाणी हलगी वाजवत असतात किंवा एखादं वाद्य वाजवत असतात आणि 2 रुपये कमवण्यासाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा पूर्वांपार आलेला हा एक प्रकारचा व्यवसायच त्या ठिकाणी त्यांना करावा लागतो. अशाच प्रकारची डोंबाऱ्यासारखी स्थिती मला तुमच्या तिन्ही लेकरांची, बाप लेकरांची, माय लेकरांची त्या ठिकाणी दिसते. कारण अशा प्रकारे तुम्ही रोज तुमचा एक चिरंजीव न्यूज समोर येतो, वेगवेगळी विधानं करतो, या देशामध्ये या राज्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरण कशा पद्धतीने होईल अशाच प्रकारची त्यांची विधानं असतात. आपण सुद्धा अशा प्रकारची वेगवेगळी विधानं करून त्या ठिकाणी चर्चेमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करता आणि अशी परिस्थिती म्हणजे तुम्ही त्या डोंबराच्या खेळाप्रमाणे आम्हाला तुमचं सगळं हे चाललंय अशा पद्धतीने परिस्थिती तुमच्यावरती आलेली आहे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. आणि दुसऱ्यावरती तुम्ही राजकीय दृष्ट्या संपलेले असं म्हणता, परंतु आपण ज्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विषयी वक्तव्य करता त्यांनी भारिप बहुजन महासंघ हा स्वतःचा पक्ष
2019ला पुन्हा वंचित बहुजन आघाडी हा देखील स्वतःचा पक्ष काढलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. विधानसभेवरती उमेदवार पाठवलेले आहेत, लोकसभेवरती ते स्वतः गेलेले आहेत, गेल्या निवडणुकामध्ये स्वतः लढलेले आहेत. इथल्या वंचित घटकांना समूहांना त्या ठिकाणी त्यांनी संधी दिलेली आणि अशा बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही राजकीय दृष्ट्या संपलेले म्हणता. मागील विधानसभेत तर बऱ्याच ठिकाणी आमचे 2 नंबरला त्या ठिकाणी उमेदवार राहिलेले. माझा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सवाल आहे की आपण स्वाभिमानी महाराष्ट्र नावाचा एक पक्ष काढलेला होता, त्याचं पुढे काय झालं? आणि त्या पक्षाच्या माध्यमातून इथल्या बहुजन वर्गातल्या किती जणांना, इथल्या वंचित घटकांना तुम्ही उमेदवारी दिली, प्रतिनिधित्व दिलं, हे एकदा या ठिकाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी जाहीर करावं. त्याच पद्धतीने आपण 10 वेळा पक्ष बदललेत. पहिल्यांदा शिवसेनेत, ज्या शिवसेनेनी तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं, ठाकरे कुटुंबानी, बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरती बसवलं. अशा बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राच्या आज तुम्ही मुळावरती उठलायत. त्याच्यानंतर तुम्ही गेलात काँग्रेसमध्ये. काँग्रेसमध्ये तुम्हाला 2009 साली पक्षविरोधी कारवाया करतात, पक्षविरोधी त्या ठिकाणी भूमिका घेतात, मांडतात. त्याच्यामुळे तुमच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. तिथे सुद्धा तुम्ही हातपाय जोडून त्या ठिकाणी त्यांची माफी मागून तुम्ही तुमची निलंबनाची कारवाई थांबवलीत. याच्यानंतर तुम्ही काढला स्वाभिमानी महाराष्ट्र पक्ष, तो सुद्धा कुठे गुंडाळून ठेवला. म्हणजे खरं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानाचं प्रतीक आहेत आणि अशा या स्वाभिमानाच्या प्रतीक असणाऱ्या नेत्यावरती आपण बोलावं. म्हणजे स्वाभिमानी महाराष्ट्र नावाचा पक्ष काढून तो स्वाभिमान कुठे गुंडाळून ठेवलाय की तिकडे तुम्ही कोकणातले आहात म्हणून तिकडे तो गुंडाळून त्या ठिकाणी समुद्रात फेकून दिला. हे महाराष्ट्रातली जनता निश्चितपणाने याच्यावरती विचार करेल. त्याच्यानंतर तुम्ही भाजपमध्ये, आज त्या भारतीय जनता पार्टीचं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे डोंबाराचा खेळ करून लोक रुपया, 2 रुपया, 5 रुपया आठाने ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांच्या कटोऱ्यामध्ये टाकतात, त्याच पद्धतीने तुम्हाला तिघांची परिस्थिती ती डोंबाराच्या खेळाप्रमाणे आहे. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी तुम्हाला त्या ठिकाणी काही पद सूक्ष्म अशा पद्धतीची उंचीप्रमाणे त्या ठिकाणी पद देते, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि म्हणून राणेसाहेब, यापुढे तुम्ही किंवा तुमचे 2 हाफ तिकीट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विषयी जर काही बोललात तर महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे तमाम कार्यकर्ते, इथली जनता हे खपवून घेणार नाही, हे पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे महाराष्ट्रातील तमाम फुले शाहू आंबेडकरांची, छत्रपती शिवरायांची विचारधारा मानणारे, जोपासणारे लोक, कार्यकर्ते, मतदार आहेत, हे तुम्ही विसरू नका. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय. आणि येणाऱ्या काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तर सांगूनच टाकलेले की चिंदी चोरांनी माझ्या नादी लागू नये. त्याच्यामुळे आमचं कार्यकर्त्यांचं देखील आपणास विनंती आहे की बाळासाहेब आंबेडकरांची उंची ही तुम्हाला कधीही गाठता येणार नाही. त्यांचं काम इथल्या वंचित, शोषित, पीडित घटकाला प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं त्यांचं काम हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करतायत एक प्रकारे. आणि त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी बेताल वक्तव्य इथून पुढच्या काळामध्ये खपवून घेतली जाणार नाहीत. एवढंच या माध्यमातून सांगतो, थांबतो. जय भीम, जय भारत.